तासो अपरीतास उद्भिदाः देवानो यथा सदमिदवृधे असन्नप्रायो दिवे दिवे देवानां भद्रासु मतिररोजो यतान् देवानाग्गो रातिरभिनो निवर्तद्गो जगदीश कदम सर यांना विनंती आहे त्यांनी मंचावर यायचे आहे. बेंबडे सरांना विनंती आहे त्यांनी मंचावर यायचे आहे. रेड्डी सरांना विनंती आहे रेड्डी सर आपणही मंचावर यायचं आहे. जगदीश कदम सर वयं भगं मितरमदितिन्दक्षमश्रिधं सरांना विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. वरुणग्गो सोममश्विना सरस्वती न सुभगामयस्करत तन्नो वातो मयो भुवातो तत्विदाद्योः तदग्रावानः सोमसुतो मयो भुवस्तदश्विना तन्धिषण्यायुवाम् तमेशानं जगतस्तस्तु शस्पतिन्धिय जिनवमवसे होमहे वयम् पूषानो यथा वेद सामसदवृधे रक्षिता पायुर स्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धशरवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु पृषदशवामरुतः शुभं यावानो विदधेषु जगमयः अग्निजिह्वामनवस्सूरचक्षसो विश्वेनो देवा अवसागमन्यः अन्तिरोषधयः शान्तिः वन. यानंतर या कार्यक्रमासाठी प्रवचनासाठी प्रामुख्याने हजर झालेले यानंतर आणखी एक व्यक्ती आपल्या या मंचावर आहे. जगदीश कदम सर यांचे या ठिकाणी स्वागत. यानंतर आणखी एक पाहुणे आपल्या मंचावर आहेत. श्री विजय कुमारजी बे. खूप धन्यवाद. साठी केल्या कष्टाचं चीज या ठिकाणी या आशीर्वादातून त्यांना मिळत आहे. यानंतर मी बेंबडे सरांना विनंती करतो की त्यांनी 10वी आणि 12वी यामध्ये आपल्याकडे फक्त वैकुंठवासी लक्ष्मीबाई अहिल्यानी प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीने या गुणवंत मुलांचा सत्कार या ठिकाणी महाराजांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्वप्रथम प्रथमेश रमाकांत मंदाडे, श्रुती पांडुरंग गोकुळे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र सुनील मुसने, भक्ती सुनील मुसने, अथर्व सतीश भंडारे, टाळ्या वाजवून या गुणवंतांचं आपल्याला कौतुक करायचं आहे. भक्ती सुनील मुसने आणि प्रथमेश प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीने हा गुणवंताचा सत्कार सुद्धा या ठिकाणी केलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद बेंबडे सर. यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. ऐलाने सर. मान सद्गुरू गुंडा महाराज, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले वयोवृद्ध आमच्या समाजातील व माझे आज्य सासरे DM रेड्डी साहेब, आज प्रामुख्याने उपस्थिती लाभलेले जगदीश कदम सर, विजयकुमारजी बेंबडे सर, माझे मित्र गंगाभीषण कांकर, दागडियाजी, अशोकभाऊ गंजेवार या ठिकाणी उपस्थित आहेत. गेली 2011 आमच्या आईचं वैकुंठगमन झालं. आषाढी एकादशीला त्या गेल्या आणि तेव्हापासून आमची म्हणजे सातत्याने इच्छा होती की महाराजांनी प्रवचन किंवा कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीमध्ये द्यावा. मागील हे आता तिसरं आपण या ठिकाणी पुष्प गुंफतोय. आनंद आहे की ऐलाने परिवाराच्या विनंतीला मान देऊन आदरणीय महाराजांनी हे स्वीकारलेलं आहे. आमची पुण्यही आहे की ते या ठिकाणी येतात, सर्वांना त्यांच्या प्रवचनाचा लाभ होतो. मी खूप जास्त वेळ न बोलता आदरणीय महाराजांना प्रवचन करण्याची विनंती करतो. तीन पांग सारे आनीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. एक छोटासा प्रयत्न एक प्रवचनामृत पाजायचा ऐलाने सरांनी केलेला आहे आणि महाराजांचा संपूर्ण आशीर्वाद त्यांना आहे, आपल्याला सुद्धा आहे. आणि याच्यामध्ये जास्त अडसर न ठरता मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला प्रवचनामृत पाजावं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरि महाराज की जय. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. पै सर्वभावेसी उखिते जे ओपिले मज चित्ते, जैसा गर्भगोड उद्यमाते कोणाही नेणे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात आली एक महत्त्वाची प्रतिज्ञा आहे. या प्रतिज्ञेच्या संबंधात थोडासा विचार करायचा आहे. प्रसंग आहे मातृस्मृतीचा आणि तुम्ही भगवंताच्या प्रतिज्ञेचं चिंतन करता, याची संगती काय आहे असं जर कोणी मला विचारलं तर या श्लोकावरच्या टीकेत ज्ञानेश्वर महाराजांनी 2 संदर्भ मातेच्या संबंधातले आणलेले आहेत, म्हणून याचा विचार मला करावा वाटला. जसा गर्भगोळ कोणताही उद्योग स्वतंत्र रीतीने करीत नाही, आपल्या आईच्याविषयी तो अनन्य असतो, आईवरच सगळे व्यवहार तो सोपवून असतो, त्या पद्धतीनं अनन्य मनानं भगवंताचं चिंतन करत असताना आपण आपले सगळे उद्योग सगळे व्यवहार परमेश्वरावर सोपवले पाहिजेत. हा एक संदर्भ ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं दिलेला आहे. आणि अजात पक्षाचे नावे पक्षिणी जिये असा एक संदर्भ देऊन ज्ञानेश्वर महाराजांनी असं तिथं सांगितलेलं आहे की ज्या पक्षाच्या पिलाला अजून पंख फुटले नाहीत असा अजात पक्ष असलेला जो पिलू आहे, असं जे पिलू आहे त्या पिलाच्या नावानं सगळं जीवन माता जगत असते. म्हणजे त्याची तहान आईला लागते, त्याची भूक मातेला लागते, त्याला खाऊ घालणं आई करते, त्याला पिऊ घालणं आई करते. हे सगळंच्या सगळं त्या अजात पक्षाच्या करता, म्हणजे अजात पक्ष म्हणजे पंख ज्याला अजून फुटलेले नाहीत अशा पिलाच्या करता सगळं मातेनं जसं करावं
तसा आपला सगळ्याच्या सगळा योगक्षम परमात्मा चालवतो. परमात्मा योगक्षेमम वहाम्यहम अशी प्रतिज्ञा करतो. तो योगक्षम कसा चालवतो? अजात पक्षाश्रेड्या पिलाच्या करता त्याची माता त्याचा जसा योगक्षेम चालवते त्या पद्धतीनं परमात्मा आपला योगक्षेम चालवतो. असे 2 संदर्भ आईचे ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकाच्या टीकेमध्ये दिलेले असल्यामुळं या श्लोकाच्या संबंधात विचार करणं आजच्या प्रसंगाला धरून मला वाटलं, म्हणून या श्लोकाचा थोडासा विचार करणार आहे. अर्थार्थी तसा फार संबंध जरी नसला तरी परमात्म्याच्या संबंधातलं सगळंच्या सगळं चिंतन हे मातेकडं लागणारच असतं. देवाच्या स्वभावाचा आणि मातेच्या स्वभावाचा जर आपण विचार करायला लागलो तर दोघांचे स्वभाव अगदी सारखे आहेत. परमात्मा अकारण करुण आहे असं जे भगवंताचं वर्णन केलं जातं ना, हा आईचा स्वभाव नाही तर दुसरं काय म्हणायचं. परमात्म्याचा स्वभाव अकारण करुण. कोणाच्याही संबंधानं परमेश्वराच्या अंतःकरणात करुणा निर्माण होण्याला काही कारण लागतं असं नाही. सगळ्यांना सांभाळणारा परमात्मा आहे अशा पद्धतीचा विचार आपल्याकडे सांगितला जातो. जो देवाच्या विषयी अनुकूल भावना बाळगणारा आहे त्याचाही सांभाळ परमात्मा करतो आणि देवाच्या संबंधानं प्रतिकूल भावना धारण करणारा जो मनुष्य आहे त्याचाही सांभाळ परमात्मा करतो. एक कथा आली पुराणामध्ये की एका दिवशी एक भक्त आपल्या वैष्णव होता, भगवंताचा भक्त होता. परमात्म्याची पूजा त्याची झाली. दुपारचा देवाचा नैवेद्य त्यानं समर्पण केला देवाला आणि वैश्वदेव करून काकबळी टाकायला घराच्या बाहेर तो गेला. आपल्याकडे संस्कृती अशी, आपण अगोदर देवाला नैवेद्य समर्पण केल्यानंतर वैश्वदेव केला जायचा. जुने लोक हे सगळे वैश्वदेव वगैरे सगळे प्रयोग करीत होते. आणि मग हा वैश्वदेव होत असताना त्याच्यात देवयज्ञ असतो, त्याच्यात भूतयज्ञ असतो, त्याच्यात पितृयज्ञ असतो. म्हणजे या सगळ्याच्या उद्देशानं थोडंसं अन्न द्यायचं असतं. आणि हे सगळं अन्न देता 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 शेवटी कावळ्याला खाण्याकरता म्हणून थोडासा जो घास असतो त्याला काकबली असं म्हणतात. तो काकबली टाकण्याकरता म्हणून घराच्या बाहेर तो वैष्णव आला. ज्या भगवत भक्तानं भगवंताची पूजा केली, देवाचा नैवेद्य झाला. नैवेद्य झाल्याच्या नंतर ज्याने वैश्वदेव केला आणि वैश्वदेव झाल्याच्या नंतर काकबली टाकण्याकरता घराच्या बाहेर जावं लागतं. कावळ्याला खाण्याकरता तो अन्नाचा थोडासा भाग टाकलेला असतो. आता तो काकबली टाकल्याच्या नंतर शास्त्राची अशी आज्ञा आहे की गो दोहन मात्रम अतिथीम आकांक्षेत. काकबळी टाकून झाल्याच्या नंतर मनुष्यानं तिथं एक गाईची धार काढायला साधारणपणे जेवढा वेळ लागतो एवढ्या वेळेपर्यंत दारामध्ये उभं राहून अतिथीची अपेक्षा करावी. रस्त्याने जाणारा येणारा कोणी अतिथी ज्याला अन्नाची अपेक्षा आहे, जो आपल्या गावात नवखा आलेला आहे, ज्याला कोणी अन्न पाणी देईल विचारेल याची अजून शाश्वती नाही, गावात कोणी परिचयाचा नाही, असं जर कोणी मनुष्य रस्त्यानं समोरून जात असेल तर त्याच्या अन्नाची व्यवस्था करण्याची जबाबदारी, अतिथी धर्माला जागण्याची जबाबदारी आपली आहे. अतिथी देवो भव असं शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. या भावनेनं कोणी अतिथी भेटतो का? ज्याला अन्नाची गरज आहे असा कोणी मनुष्य आपल्याला आत्ता जेवणाच्या वेळेला मिळणार आहे का याचा विचार करत असं त्याची प्रतीक्षा करत त्या माणसाने गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढं थांबावं असं सांगितलेलं आहे. वैष्णवदारात थांबला. अतिथीची आकांक्षा कर. एक माणूस समोरून जाताना त्याला दिसला आणि समोरून जाताना तो माणूस पाहिल्याबरोबर त्यानं नमस्कार केला. म्हणे आमच्या गावात नवीन दिसता. हो म्हणे नवीनच आहे. आपण कुठून बाहेर गावून आले आहेत का? हो अमक्या अमक्या गावून आलेला आहे. इथं कुठे कोणाच्याकडे तुम्हाला जायचं आहे का? कोणाचा परिचय आहे का? तो म्हणाला नाही कोणाचाही परिचय नाही. मग आमच्या गावात कसे काय आलात? मला पुढच्या गावात जायचं होतं तेव्हा इथून माझा रस्ता होता म्हणून मी निघालो. बरं पुढच्या गावाला जाऊन पोहोचेपर्यंत तुमच्या अन्नपाण्याची काही व्यवस्था तुमच्याजवळ आहे का? काही तुमच्याजवळ शिदोरी वगैरे? काही नाही म्हणलं. काही नाही. माझ्याजवळ काही नाही असं सांगितल्याबरोबर त्यानं नमस्कार केला आणि सांगितलं मी अतिथीचीच अपेक्षा करीत इथं उभा आहे, कृपा करून माझ्याकडे या. माझा वैश्वदेव झालाय, काकबळी मी टाकलाय, अतिथीची आकांक्षा करीत मी इथं उभा आहे. आपण अनायासे आलात या म्हणे माझ्या घरात या, अन्न देतो तुम्हाला या. बोलावलं त्याला. तो आनंदानात आला. हातपाय धुतले, पानावर बसला. पानावर बसल्याबरोबर त्याच्यासमोर अन्न वाढलं, त्याला गंध वगैरे अन्न लावलं, सन्मान केला. आणि सगळं झाल्याच्या नंतर पानात अन्न वाढून त्याच्यावर तूप पाडणं झाल्याच्या बरोबर त्यानं सांगितलं म्हणा देवाचं नाव घ्या, काहीतरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल वगैरे जयघोष करा आणि जेवायला लागा. कारण ते भगवत भक्ताचं घर होतं, वैष्णवाचं घर होतं. कवळो कवळी नाम घ्यावे गोविंदाचे, भोजन भक्ताचे तुका म्हणे. तुकाराम महाराज सांगतात घासा घासाला देवाचं नाव घ्यावं, त्याच्याशिवाय भक्ताचं भोजन होतच नाही. एका एका घासाला भगवंताचं नाव घेत घेतच भक्त महात्मा जेवण करतो. म्हणून देवाचं नाम घेत घेत केलेलं भोजन हा सुद्धा उपवास ठरतो असं तुकाराम महाराज सांगतात एका ठिकाणी. नाम घेत घेत भोजन करा. तुम्ही पोटभर जेवा, पण तुमचं ते पोटभर झालेलं जेवण सुद्धा उपवासामध्ये जमा होतं. नाम घेतलं पाहिजे मात्र.
असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. त्या पद्धतीनं त्या वैष्णवानं सांगितलं, बाबा माझं घर वैष्णवाचं आहे, नाम घ्या, देवाचं नाव घ्या, पुंडलिक वरदा म्हणा, जेवायला सुरुवात करा. त्यानं सांगितलं अजिबात नाही म्हणे. तो जो आलेला अतिथी होता, नास्तिक होता, त्यानं सांगितलं नाही म्हणे, तुम्ही जे म्हणायला सांगता मला ते अजिबात मला मान्य नाही, ते मी म्हणणार नाही. तुम्ही जर नाव घ्यायला सांगितलं तर तुम्ही मला अन्न देताय, तुमचं नाव घेतो पण त्या देवाचं घेत नाही म्हणे. अतिथीचा असा शब्द ऐकल्याबरोबर वैष्णव अचंब्यात पडला. म्हटलं मग कोण माणूस हा, असा कसा मला गाठ पडला, माझं वैष्णवाचं घर, इथं येऊन हा देवाचं नाव घेत नाही म्हणतो, असं कसं झालं. त्यानं त्याला पुन्हा पुन्हा विनंती केली, व म्हणा ना तुम्ही नास्तिक असा बाबा, पण माझ्या जातीत आहात, मला तुम्हाला फार बोलता येत नाही, आत्ता तुम्ही पानावर बसलेले आहात, ही काही प्रवचनाची वेळ नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काही फार समजावून सांगावं असाही प्रसंग नाही. एकदा म्हणा पुंडलिक वरदा म्हणा, एवढंच म्हणा, एवढं म्हणा, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल एवढं म्हणा, देवाचं नाव घेतल्याबरोबर तुम्हाला सगळं जेवण मी पोटभर द्यायला तयार आहे. तुम्ही तो म्हणाला अजिबात घेत नाही नाव. जर त्या देवाला मला अन्न, त्यांनी सांगितलं वैष्णवानं समजून त्यांना, तुम्हाला हे अन्न कोणी दिलंय, देवाने दिलं ना, जो देतो, जो खाऊ घालतो, जो जगवतो, आत्तापर्यंत ज्यानं जगवलं, पुढेही जो जगवणार आहे, त्या देवाचं नाव घ्यायला अडचण काय तुम्हाला, म्हणा ना एकदा पुंडलिक वरदा. तो म्हणला अजिबात नाही. जर त्या देवाला मला अन्न द्यायचं असतं तर म्हटलं 4 दिवस झाले मी उपाशी आहे, मागच्या 4 दिवसात त्यानं मला अन्न दिलं नाही, याचं काय करू म्हटलं तुमच्या देवाचं नाव घेऊन मी. तुम्ही मला अन्न देताय, तुमचं नाव घेतो पण त्या देवाचं नाव घेणार नाही. ही तक्रारच सुरू केली त्यानं. बराच वेळ ही तक्रार झाल्याच्या नंतर त्या वैष्णवानं सांगितलं, हे बघा म्हणे माझं घर वैष्णवाचं आहे, हे भगवत भक्ताचं घर आहे, इथे देवाचं नाव घेतल्याशिवाय जेवायला कोणालाही परवानगी नाही. भले मला पाप लागलं तरी मी तुम्हाला हकालून देईन म्हणे, पण अन्न वाढणार नाही. तुम्ही देवाचं नाव घ्या, पोटभर जेवायला देतो. आज नाही तुम्ही महिनाभर रोज माझ्याकडे जेवायला या, तुम्हाला जेवायला देतो, पण देवाचं नाव घेणार नाही असा जर तुमचा आग्रह असेल तर तुम्हाला आत्ता हे पान तुमच्या समोर वाढलेलं हे बाजूला काढून घेतो, तुम्हाला कान धरून बाहेर ढकलतो. आता काय करा. तो जिद्दीला पेटला आणि त्यानं सांगितलं, मी नास्तिक मनुष्य आहे, मी तुमच्या देवाला मानत नाही, तुमच्या देवाने मला आजपर्यंत अन्न दिलं नाही, 4 दिवस मी उपाशी आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी तुम्हाला निक्षून सांगतो, तुमच्या देवाचं मी नाव घेणार नाही म्हणजे घेणार नाही. अन्नावरून उठावं लागेल म्हणे. तो म्हणाले अगदी काही काळजी नाही, मी दुसऱ्या घरी जाईन, भीक मागेन, कोणाला तरी मागून घेईन. आजपर्यंत 4 दिवस जसा उपवास घडला तसा अजून 5व्या दिवशी उपवास घडणार असेल तर घडू देईन, पण मी तुमच्या देवाचं नाव घेत नाही. याने वैष्णवाने सांगितलं चला उठा. त्याला बाहेर घातलं, हकाललं त्याला. देवाचं नाव घेत नाहीस, तुला माझ्या घरामध्ये जेवण्याचा अधिकार नाही असं त्याला सांगितलं. आणि त्याला हकालणं झाल्याच्या नंतर घरात जेव्हा तो आला तेव्हा त्या वैष्णवाला वाटलं की शास्त्राची आज्ञा म्हणजे माझ्या परमात्म्याची आज्ञा माझ्याकरता अशी आहे की अतिथी देवो भव. पहिल्यांदा शास्त्राने सांगितलं मातृदेवो भव, आईला देव मानणारा हो. दुसरी आज्ञा दिली पितृदेवो भव, बापाला देव मानणारा हो. तिसरी आज्ञा केली आचार्य देवो भव, आपल्या गुरुला देव मानणारा हो. आणि चौथी आज्ञा शास्त्राची अशी आहे की अतिथी देवो भव, आईला देव मानावं, बापाला देव मानावं, सद्गुरूला देव मानावं. या 3 गोष्टी सांगून झाल्याच्या नंतर लगेच देव मानावं म्हणून ज्याचा क्रमांक आला असा हा अतिथी. आणि हा तर नास्तिक निघाला म्हणे, काय करू, वाईट वाटलं त्याला. याला मी हकाललंय, अन्न द्यायला पाहिजे होतं, याला देव मानायला पाहिजे होतं, शास्त्राच्या आज्ञेनुसार आणि भगवंताच्या संकेतानुसार याला मी देव मानणं गरजेचं होतं, पण मी याला हकाललं. आता काय करू. थोडंसं वाईट वाटलं. भगवंताच्या समोर येऊन बसला. देवाला म्हणाला, देवा आज एका अतिथीचा अनादर माझ्याकडून झाला. अपमानिली या अतिथीने सुकृताची संपत्ती. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आपल्या घरात जर अतिथीचा अनादर झाला तर अतिथी रिकाम्या हाताने जात नाही. आपण त्याला अन्न दिलं नाही म्हणजे काही दिलं नाही समजू नका, तो आपली सगळी सुकृताची म्हणजे आजपर्यंत आपण जमा केलेलं जे काही पुण्य असतं, तिळे तिळे पुण्य साचा पडे. तुकाराम महाराज सांगतात, तिळा तिळानं मनुष्याच्या जवळ पुण्य जे जमा होतं ते सगळं पुण्य, ती सुकृताची आपल्याजवळ असलेली संपत्ती ती घेऊनच अतिथी घराच्या बाहेर पडलेला असतो. यानं माझी सुकृताची संपत्ती नेली का काय, नेली तरी चालेल, पण माझ्या देवाचा विरोध करतो ना, म्हणून मी त्याला घराच्या बाहेर घातला. अशा भावनेनं हा देवासमोर जाऊन बसला आणि देवाची क्षमा मागायला लागला. देवा तुमच्या आज्ञेचं उल्लंघन झालं, अतिथीचा उपमर्द झाला, मला क्षमा करा, मला क्षमा करा असं देवाला तो बोलत असताना
परमेश्वर हसायला लागले. देव्हाऱ्यात बसलेले जे देव होते ना, ते वैष्णवाचं घर असल्यामुळे त्या वैष्णवाचं त्या देवाच्या संबंधानं प्रेम होतं आणि परमात्मा त्याला पाहिल्याबरोबर हसायला लागले. हसल्याबरोबर देवाला यानं विचारलं, देवा हसता? हो म्हणे, हसू नाही तर काय करू. काय झालं देवा हसायला? देवाने त्याला विचारलं, म्हणे एक मला सांग, तो आज आलेला जो अतिथी होता त्याचं साधारण वय काय असेल रे? 60 वर्षाचा असेल म्हणे. त्याच्या शरीराकडे पाहून मला वाटत होतं तो 60 वर्षाचा असा आहे ना. हो. मग तेव्हा 60 कशा करता मला त्याचं वय विचार. देवाने त्याला सांगितलं, आजपर्यंत 60 वर्षात तो जिवंत आहे, म्हणजे त्याला खायला प्यायला मिळालेलंच आहे ना रे. मिळालं. आणि या 60 वर्षामध्ये तो म्हणतो ना, मी जन्मापासून नास्तिक आहे आणि जन्मापासून तो मला शिव्या घालतो ना. मग 60 वर्ष ज्यानं मला शिव्या घातल्या त्याला मी रोज जर अन्न देत असेल तर त्याच्या तोंडून एक दिवस मला दिलेल्या शिव्या ऐकून त्याला अन्न द्यायला तुझं काय बिघडलं होतं? वेड्या जाऊन बोलवून आणि त्याला आणि जेवायला घाल. भगवंताची अशी आपल्या भक्ताला आज्ञा झाल्याच्या नंतर तो भक्त धावत गेला आणि त्या नास्तिक असलेल्या त्या अतिथीला त्यानं परत बोलावून आणलं, जेवण दिलं. अशी कथा पुराणात आहे. मला काय सांगायचं, जो देवाला शिव्या घालतो, जो देवाला मानत नाही, जो देवाच्या संबंधाने अपशब्द सुद्धा बोलायला मागं पुढं पाहत नाही, अशाही माणसाला जगवणारा कोण आहे? पोषितो जनासी एकला तो. तुकाराम मला सांगतात, सगळ्या जगाला जगवणारा तो एकटा आहे. पाषाणाचे पोटी बैसला दरदुर तयामुखी सारा कोण घाली, फुटती तरुवर उष्णकाळ मासी जीवन तयासी कोण घाली. तुकाराम महाराजाचे शब्द जर आपण पाहायला लागलो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्या वृक्षांना पालवी फुटते, त्यांना पाणी घालणारा कोण आहे? परमेश्वराच्या शिवाय दुसरा कोणीही योजना करू शकत नाही. त्याच्याशिवाय कोणीही योजना करत नाही. देवाची करुणाच अशी आहे की तो सगळ्यांच्या संबंधानं सगळ्यांना जन्म देणारा तो आहे म्हणून मातृस्थानी आहे, सर्वांना सांभाळणारा तो आहे म्हणून मातृस्थानी आहे. असं परमेश्वराचं मातृत्व आपल्याला पाहायला सापडतं. अकारण करुणा सगळ्याच्या संबंधानं. आता शिव्या देणारा हा मनुष्य म्हणजे त्यालाही जगवलं पाहिजे, त्यालाही अन्न दिलं पाहिजे, याची हा काळजी वाहतो. याचा अर्थ अकारण करुणा परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. आणि ही अकारण करुणा हा मातेचा गुण आहे. आपण जर विचार करायला लागलो तर अकारण करुणा मातेचा गुण आहे. कोणत्याही मुलाच्या संबंधानं मुलानं कोणत्याही प्रकारचं अनुकूल वर्तन आईच्या संबंधानं न करता प्रत्येक मातेचं आपल्या मुलाच्या संबंधानं प्रेम जे असतं ना, ते अकारण करुणा आहे. अकारण करुणा आहे. आपल्या पोराचं भलं व्हावं. पोरगं भलं मारतं पण त्याचं भलं व्हावं, पोरगं भले लाथा घालतं पण त्याचं भलं व्हावं. भागवताच्या महात्म्यामध्ये ती धुंधुली आहे पहा. धुंधुलीचं चरित्र जर आपण पाहिलं तर देशपोटे जन्माला आलेला तो धुंधुकारी त्याच्या दुर्वर्तनानं कंटाळून बापानं घर सोडलं. अरण्यवासाला बाप निघून गेला. घरामध्ये असलेल्या आईला बापानं कुठंतरी द्रव्य पुरून ठेवलेलं असेल आणि ते आपल्याला मिळत नाही, तेव्हा आईला माहिती असावं कुठं ठेवलंय ते, तिनं सांगावं. याच्याकरता तो नाना प्रकारचा उपद्रव आईला देत होता. आईला मारायचा, हनिश्चेत लत्तयानचेत, जर तुम्हाला द्रव्य कुठे ठेवले ते सांगितलं नाही तर तुला मी लाथेनं मारेन. त्याचे शब्द आहेत भागवतामध्ये. लत्ता शब्दाचे 2 अर्थ सांगितले संस्कृतामध्ये. लत्ता म्हणजे लाथ आणि लत्ता म्हणजे जळतं लाकूड. तुला जळत्या लाकडानं तुझी खबर घेईन, तुला मारीन मी, असे शब्द त्याचे आहेत त्याच्या तोंडातले. आणि असे शब्द म्हणजे त्यानं प्रत्यक्ष आईला तसं मारलेलंही आहे. पण एवढं दुर्वर्तन मातेच्या संबंधानं करणाऱ्या त्या पोराच्या संबंधानं सुद्धा त्याही मातेच्या अंतःकरणात भावना एकच, याचं भलं झालं पाहिजे, याचं भलं झालं पाहिजे. प्रत्येक मुलाच्या संबंधानं मातेच्या अंतःकरणात असलेला हा जो भाव आहे याला म्हणतात अकारण करुणा. अकारण, काही कारण नाही, त्याच्या संबंधानं कारुण्य निर्माण होण्यासारखं त्याचं वर्तन नाही. आपल्याविषयी अनुकूल वर्तन करणाऱ्याच्या संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये कारुण्य निर्माण व्हावं, ते सकारण कारुण्य झालं. पण आपल्याशी प्रतिकूल वर्तन करतो तरी त्याच्या संबंधानं संतांची भावना सुद्धा अशाच पद्धतीची आहे की नाही, अकारण करून. बघा, ज्ञानेश्वर महाराजांना समाजाने त्रास दिला, तुकाराम महाराजांना समाजाने त्रास दिला, पण ज्या लोकांनी त्रास दिला त्यांच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचे शब्द जर आपण पाहायला लागलो तर ते म्हणतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजे जो आदि पुरुषी अखंड. सगळ्याला सगळी सुख मिळू द्या, सगळ्याला अरे ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र तर आपल्याला असं पाहायला सापडतं. तुकाराम महाराजांचं चरित्र बघा, ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र बघा.
ज्या रामेश्वर भट्टाने तुकाराम महाराजांच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकायला सांगितल्या, त्या रामेश्वर भट्टाला 14 टाळकऱ्यामध्ये सन्मानाचं स्थान तुकाराम महाराज देतात. अजून काय पाहिजे? आपला अपमान करणारा माणूस, आपला छळ करणारा माणूस, आपल्याला त्रास देणारा माणूस, आपली सगळी प्रतिष्ठा नाही भगवंताच्या संकेतानं नामदेवरायाच्या सूचनेनं निर्माण केलेले ते सगळेच्या सगळे अभंग बुडवायला लावणारा माणूस. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं, माझ्या सगळ्या 14 टाळकऱ्यामध्ये प्रमुख स्थान तुमचं आहे. तुम्ही माझ्या टाळकऱ्यामध्ये यायचं, माझ्याबरोबर भजनाला तुम्हाला यायची इच्छा असेल तर मी तुम्हाला येऊ देतो. हे काय आहे? ज्या मंबाजी बुवानी तुकाराम महाराजाला काटेरी कुंपणाने झोडपलं. आपल्याला सगळ्या अनेकदा मी ही कथा सांगतो. मंबाजी बुवा हे महंत होते, देहूमधले महंत होते. तुकाराम महाराज काही महंत नव्हते, त्यांना साधुत्व प्राप्त होतं, हा भाग वेगळा. पण वंश परंपरेनं महंती जर कोणाकडे असेल तर ती मंबाजी बुवाकडे होती, त्यांचा मठ होता. हे मंबाजी बुवा दिवसभर तुकाराम महाराजांच्या निंदेत प्रवृत्त असायचे. सतत त्रास देण्याचा विचार असायचा. काही ना काहीतरी कारणावरून तुकाराम महाराजांशी यांचं भांडण व्हायचं. भांडण व्हायचं म्हणजे महाराज भांडत नव्हते, हेच भांडत होते प्रत्येक वेळेला. फक्त तुकाराम महाराजांचं शेत आणि या मंबाजी बुवाचं शेत असं एकाला एक लागून, किंवा महाराजांच्या मंदिराची परिक्रमा जी व्हायची, महाराजाचं विठ्ठलाचं मंदिर आहे, त्या विठ्ठलाच्या परिक्रमेच्या रस्त्यामध्ये बाजूला ते मंबाजी बुवाचं शेत. तिथं त्या मंबाजी बुवाच्या शेतामध्ये महाराजांची म्हैस चरता चरता त्याच्या शेतात गेली. बस याने आपल्या म्हशीकडे लक्ष ठेवलं नाही. यांची म्हैस माझ्या रानात आली, काहीतरी निमित्त करून भांडण काढायचं म्हणून तर मंबाजी बुवाने भांडण काढलं. आणि त्या भांडणात रागाने शेवटी काटेरी कुंपण असं काढून त्या काटेरी कुंपणाने तुकाराम महाराजाला त्यानं झोडपलं, मारलं, भरपूर मारलं. महाराजांच्या अंगात काटे रुतले, त्रास झाला. महाराज घरी आले, शांत होते, काही बोलले नाहीत, त्यालाही बोलले नाहीत, लोकालाही बोलले नाहीत, गावातल्या लोकांना सांगितलं नाही, काही नाही. संध्याकाळी तुकाराम महाराजांच्या कीर्तनाची जेव्हा वेळ झाली, रोज नियमानं महाराज कीर्तन करायचे. आणि महाराज कीर्तन करत असताना हा मंबाजी बुवा दिवसभर जरी काही बोलत असला तरी कीर्तन ऐकायला तिथंच येऊन बसत होता. कारण 4 चांगल्या गोष्टी तिथंच ऐकायला मिळणार हे माहिती होतं. म्हणून महाराजांच्या कीर्तनाला रोज हजर असायचा. आणि त्या दिवशी मंबाजी बुवा कीर्तनाला हजर नाही हे पाहिलं बरोबर तुकाराम महाराज, भजन सुरू झालेलं, माणूस आलेला महाराजांना बोलवायला. महाराज चला. महाराज आसनापर्यंत गेले, आणि आसनापर्यंत गेले त्यांनी समाजात पाहिलं, आहेत का बुवा दिसत नाहीत. आणि आज बुवा येणार नाही हे माहिती होतं. आणि कीर्तन ऐकल्याशिवाय त्याचं कल्याण होत नाही हे निश्चित होतं. मग त्याही बुवाचं कीर्तन हे कल्याण झालं पाहिजे असा विचार करून तुकाराम महाराजांनी लोकांना विचारलं, बुवा दिसत नाहीत म्हणे, आले नाहीत म्हणे. आले नाहीत म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणे कोणीतरी जा बरं, चटकन बुवाला बोलावून घेऊन या. बुवा आल्याशिवाय कीर्तन होत नाही म्हणे आपलं, रोजच आपण बुवा आल्यानंतरच कीर्तन करतो ना, घेऊन या त्यांना. एक माणूस गेला, मंबाजी बुवाला हुडहुडी भरलेली, ताप आलेला, अंग दुखायला लागलेला, असा पांघरून घेऊन पडलेला हो करत, अशी त्याची अवस्था झालेली. तुकाराम महाराजांनी माणूस पाठवला, तो माणूस गेला. त्या माणसाने मंबाजी बुवाला उठवलं, म्हणे बाबा महाराज तुमची वाट बघतात, कीर्तन सुरू करायचे, चला म्हणतात, या म्हणतात, आपण येणार. त्यांनी सांगितलं मला येता येत नाही, बघा ना माझी अवस्था बघा ना, दात वाजायला लागलेत, माझे अंग दुखायला लागले, मला येता येत नाही, सांगा महाराजांना कीर्तन करून घ्या म्हणा. तो माणूस परत आला, त्याने सांगितलं, महाराजांना सांगितलं मंबाजी बुवाचा आसन निरूप आहे, आपण कीर्तन करून घ्या. महाराज म्हणाले थोडं थांबा, भजन चालू ठेवा, मी जातो बुवाच्या घरी, बुवाला घेऊन येतो म्हणे. तुकाराम महाराज मंबाजी बुवाच्या घरी स्वतः आले, अंथरुणात पडलेल्या मंबाजी बुवाच्या जवळ गेले, त्याचं अंग चेपून द्यायला लागले. आणि डोक्यावरून पांघरून घेऊन पडलेला हा मंबाजी बुवा, अंग जेव्हा कोणीतरी चेपतंय असं लक्षात आलं तेव्हा त्याने विचारलं कोण आहे. महाराजांनी सांगितलं मी तुकाराम आहे. आणि मग त्यानं डोक्यावरचं पांघरून बाजूला केलं, विचारलं महाराज कधी आलात. थोडा वेळ झाला म्हणे. कीर्तनाची वेळ झाली ना, महाराज कीर्तनाला प्रारंभ केला नाही. महाराजांनी सांगितलं बुवा तुम्ही आल्याशिवाय कीर्तन होत नाही, तुम्हाला माहिती आहे म्हणे, रोजच मी तुमची प्रतीक्षा करतो, आज कसं होईल कीर्तन, आपण चलावं कीर्तनाला. तो म्हणला माझी अवस्था, महाराजांनी सांगितलं तुमची अवस्था कळाली म्हणून तरी तुमचं अंग छेपायला आलो, तुम्हाला त्रास झालास थोडासा, माझ्याकडून झाला तो त्रास. कशी भाषा बोल बघा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, माझी म्हैस तुमच्या रानात आली म्हणून तुम्हाला क्रोध निर्माण झाला, त्या क्रोधाला कारण मी आहे. आणि त्या क्रोधाच्या भरात तुम्हाला कधी कोणाला फार मारायची सवय नसताना
आज तुम्हाला फार मारावं लागलं त्यामुळे तुमचं अंग दुखत असेल. याला मारायची सवय नाही, यांना काय रोज मार खायची सवय होती का? पण त्याच्या अंतःकरणाचं समाधान झालं पाहिजे, तो शांत झाला पाहिजे, त्याची लाज गेली पाहिजे. आपण यांना मारलं ना, आपण त्यांच्या कीर्तनाला जाऊन बसायचं याची लाज वाटत होती त्याला. ते सगळं थांबलं पाहिजे, हा कीर्तनाला यावा, यानं माझं कीर्तन ऐकावं. कारण तुकाराम महाराजांचं कीर्तन कसं, कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा, भगवंताने नाचावं असं ते कीर्तन. ते कीर्तन ऐकून या अंबाजीबाचं कल्याण होणार हे नक्की माहिती असल्यामुळं हा संत द्वेषी आहे, याचं कल्याण होणार नाही, पण यानं कीर्तन ऐकलं तर याचं कल्याण होऊ शकतं. ही सगळी भावना मनामध्ये धरून ज्यानं काटेरी कुंपणानं झोडपलेलं आहे अशा त्या अंबाजीबाचं अंग छेपून त्याला उठवून त्याला कीर्तनाला आणून बसवून मगच कीर्तन करणारे तुकाराम महाराज यांची करुणा सकारण आहे का अकारण आहे याचा विचार जर केला तर अकारण करुणा असंच उत्तर आपल्याला द्यावं लागतं. संतांच्या अंतःकरणात असलेला कोणाच्याही विषयीचा करुणाभाव जर पाहिला अकारण करुणा, परमेश्वराच्या अंतःकरणातला कोणाच्याही संबंधातला करुणाभाव जर आपण पाहिला अकारण करुणा. आणि ही अकारण करुणा हा मातेचा स्वभाव आहे असं शास्त्र आपल्याला सांगतं. आईचा स्वभाव आहे, जन्म देणारी माता, सांभाळणारी माता. त्याच्यामुळे जन्म देणे आणि सांभाळणे याच्यामुळेच तिला पूज्यताही आहे आणि याच्यामुळेच तिच्या अंतःकरणामध्ये अकारण करुणाही आहे. गर्भधारण पोषाभ्याम तत्व माता गरीयसी, आपल्याकडे असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. मातेच्या पेक्षा मातेचं मोठेपण जे सांगितलं ना ते बापाच्या पेक्षा सुद्धा मातेचा मोठेपणा 10 पटीने म्हणे. पितृ दशगुणा माता गौरवेण अतिरिच्यते, बापाच्याही पेक्षा आईचा मोठेपणा 10 पटीनं अधिक आहे. कशामुळं? गर्भधारण पोषाभ्याम तत्व माता गरीयसी, ती गर्भधारण करते, 9 महिने सांभाळते आणि पोषण करते. या 2 कारणांनी बापाच्या पेक्षा मातेचा मोठेपणा 10 पटीनं जास्त शास्त्राने मानायला सांगितलेला आहे. म्हणून संन्यासाच्या बाबतीमध्ये असा नियम आहे, संन्याशाने कोणाला नमस्कार करायचा नाही. ज्यानं दंडी संन्यास घेतलेला असतो ना त्या संन्यासाला नियम आहे, त्यानं संन्यास घेतला म्हणजे तो प्रेषोच्चारण मात्रेण नरो नारायणो भवेत, त्याचा संन्यासाचा विधी झाला. संन्यास घेण्याकरता प्रेष नावाच्या मंत्राचा त्याच्याकडून उच्चार घडला, संपलं, तो नर राहत नाही, तो नारायण होऊन जातो. नारायण स्वरूपता म्हणजे परमात्मा स्वरूपता त्या संन्यासाला आलेली असल्यामुळं त्यानं कोणा सामान्य मनुष्याला नराला नमस्कार करायचं कारण नाही, शास्त्र सांगतं. म्हणून हे दंडी संन्यासी असतात ना, हे देवाच्या दर्शनाला जेव्हा मंदिरात वगैरे जातात त्यावेळेला देवाच्या पाया पडत नाहीत. ते त्यांच्या हातात असलेला दंड त्याचं एक टोक देवाच्या छातीला लावतात आणि एक टोक आपल्या छातीला लावतात. याच्यातून त्या देवाला सुचवतात तुझ्यात आमच्यात भेद नाही बाबा, तुझं माझा नाही भेद केला सहज विनोद, असं त्यांचं म्हणणं असतं बरं का. पण हे एवढं मोठेपण ज्या संन्याशाला प्राप्त आहे त्या संन्याशाला देवालाही नमस्कार नाही करायचा, त्यानं बापालाही नमस्कार नाही करायचा. पण त्या संन्याशाकरता असं सांगितलं गेलं की बाबा त्याच्या समोर त्याची जन्मदात्री माता जर आली आणि ती जर त्याच्या समोर त्या समाजामध्ये समजा एखाद्या काहीतरी एक समारंभ आहे, त्या समारंभात संन्याशी गेलेला आहे, त्या समारंभामध्ये त्या संन्याशाला पाहण्याकरता त्याचे माता पिता आलेले आहेत, आपला मुलगा केवढा मोठा झाला याचा त्यांना आनंद आहे. आणि समारंभ संपल्याच्या नंतर नमस्काराकरता आलेल्या मंडळीमध्ये बाप जर आला, संन्याशाने त्या बापाकडून पाया पडून घ्यावं. पण त्याची माता जर तिथं यायला तयार नसेल पोराच्या जवळ, तर या पोरानं आपल्या आईला समाजातून शोधून काढून तिच्या पायावर डोकं ठेवून तिला नमस्कार करावा, हे शास्त्र आहे. कशाकरता नमस्कार करायचा? बापाच्या पेक्षा तिचा मोठेपणा आहे म्हणून. आणि हा मोठेपणा आला कशामुळं याचा जर विचार आपण केला तर ती गर्भधारण करते आणि पोषण करते म्हणून. आणि गर्भधारण करते याच्यात काय आहे आणि पोषण करते याच्यात काय आहे याचा जर विचार केला तर अकारण करुणा, याच्याशिवाय दुसरं उत्तर नाही. माता 9 महिने पोटात सांभाळते. का सांभाळते? कारुण्य. आणि ते कारुण्य कसं? अकारण. त्या पोरानं काहीतरी तिच्याकरता केलंय म्हणून सांभाळते? नाही, अजून त्याचे काहीच कार्य सिद्ध झालेलं नाहीये. तो पुढं जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी तो चांगलं कार्य करील याची सुद्धा अपेक्षा अजून धरता येत नाहीये.
पण अशाही अवस्थेमध्ये त्याला 9 महिने उदरात सांभाळायचं, बाहेर सांभाळणं वेगळं, पोटात सांभाळणं वेगळं. त्याला पोटात सांभाळायचं आणि जन्म दिल्याच्या नंतर त्याचं लालन पालन, कोडकौतुक सगळं करायचं. हे सगळं करणं हे मातेचं जे कर्तव्य आहे ना, त्याच्यात तिची अकारण करुणा, आणि अकारण करुणा तिच्या ठिकाणी असल्यामुळेच तिला सर्वात अधिक पूज्यता आहे. हे लक्षात घ्या. शास्त्राने तिची जी पूज्यता सांगितली त्याचं कारण काय? अकारण करुणा. बापाच्या अंतःकरणात ते करुणा असते, पण आईची जशी अकारण करुणा आहे तशा पद्धतीची बापाची अकारण करुणा कदाचित थोडीशी न्यूनता त्या करुणेच्या संदर्भात असण्याची शक्यता आहे. पण मातेची करुणा निश्चित अकारण करुणा. हे अकारण करुण असणं हे परमात्म्याच्या ठिकाणी पाहायला सापडलं, अकारण करुण असणं हे साधूच्या ठिकाणी पाहायला सापडलं. पण हे सगळंच्या सगळं अकारण करुणत्व मातृगुणात येतं. आणि याचा विचार जर करायचा झाला, हे जर आपण लक्षात घेतलं, तर परमात्म्याच्या संबंधातलं कोणतंही चिंतन आपल्याला मातेचं चिंतन म्हणता येण्यासारखं आहे. म्हणून हा श्लोक मी विचाराकरता घेतला. परमात्मा काय करतो? योगक्षेम वाहतो. या श्लोकातली भगवंताची प्रतिज्ञा आहे. योगक्षेमम वहाम्यहम, मी योगक्षेम वाहतो. योगक्षेम म्हणजे काय? योगक्षेम शब्दाचा अर्थ काय? योग आणि क्षेम दोन स्वतंत्र शब्द आहेत. योग शब्दाचा स्वतंत्र अर्थ आहे आणि क्षेम शब्दाचा स्वतंत्र अर्थ आहे. अप्राप्तस्य प्रापणम योगः, प्राप्तस्य परिपालनम क्षेमः. आपल्याला आजपर्यंत जे मिळालं नाही ते प्राप्त होणं याला म्हणतात योग, आणि जे आपल्याला प्राप्त आहे त्या प्राप्ताचं आपल्याजवळ रक्षण होणं याला म्हणतात क्षेम. काहीतरी मिळवूनही देतो परमात्मा आणि जे मिळवून दिले ते सांभाळतोही. कित्येक गोष्टी मिळणंच अवघड असतं, मिळणंच अवघड आहे. अन्न मिळायलाच अवघड असतं दुष्काळाच्या काळामध्ये, आणि मिळालेलं अन्न सांभाळायला अवघड असतं. आमचे गुरुजी कुत्र्याची गोष्ट सांगायची. बऱ्याच दिवसाच्या नंतर दुष्काळाच्या काळामध्ये कुत्र्याच्या तोंडाला एक भाकरी लागली. कुठंतरी एक घरामध्ये भाकरी केलेली, कुत्रा गेला, जाता जाता त्याला ती भाकरी मिळाली. त्या कुत्र्यानं भाकरी उचलली. बऱ्याच दिवसात खायला मिळालं नव्हतं, म्हणून ती भाकरी उचलल्याच्या नंतर कुत्र्याच्या अंतःकरणात असा विचार निर्माण झाला की आपण आता एवढे दुर्बल झालेले आहोत, बाकीच्या आपले जातभाई त्यांनाही खायला मिळालेलं नाही, त्याच्यामुळे तेही दुर्बल झालेले आहेत, आणि ही भाकरी घेऊन आपण आता कुठंतरी इथं गावात बसून खाण्याचा प्रयत्न केला तर बाकीचे कुत्रे आपल्या अंगावर जर पडले तर आपल्याला एक कण याच्यातला खाता येणार नाही. मग काय करा, एकांतात रानात जाऊन कुठंतरी ही भाकरी आपण खाऊ, असा विचार त्या कुत्र्यानं केला. तोंडात ती भाकरी पकडली, तो रानात जायला निघाला. गावाच्या बाजूला एक तळं होतं, त्या तळ्याच्या पाळूवरून, म्हणजे तळ्याची जी धरणाची भिंत होती त्या भिंतीवरून तो चालला, आणि लगबगा त्या भिंतीवरून वेगानं धावत जाताना त्या कुत्र्याच्या मनात विचार आला, इकडे इकडे कोणीतरी नाही ना, दुसरा कोणी कुत्रा आपल्या पाठीमागं पुढं तर नाहीये ना. असं बघत बघत तो चाललेला असताना सहज त्यानं त्या तळ्यातल्या पाण्यामध्ये पाहिलं तर याचंच प्रतिबिंब त्याला दिसलं. आणि ते प्रतिबिंब पाहिल्यावर याला वाटलं की बाबा एक तिथे कुत्रा आहे, त्याच्या तोंडात भाकरी आहे, आणि हाच दुर्बल झालेला, रोड झालेला, कृश झालेला, त्याचं ते प्रतिबिंब पाहिल्याच्या नंतर, कारण याने बऱ्याच दिवसात स्वतःचं प्रतिबिंब पाहिलेलं नव्हतं, याला धष्टपुष्ट आपण होतं तेच माहिती होतं, आणि ते दुर्बल असं प्रतिबिंब दिसल्याच्या नंतर त्याला वाटायला लागलं की बाबा हा दुसरा जो कुत्रा आहे तो अतिशय दुर्बल आहे, मग त्याच्याजवळ एक भाकरी आहे, मग आपली एक भाकरी, आणि त्याला जर आपण त्याच्या अंगावर पडलो तर त्याच्या तोंडातली एक भाकरी, अशा 2 भाकरी आपल्याला मिळू शकतात. असा विचार करून त्या कुत्र्यावर आक्रमण करण्याकरता त्यानं तळ्यात उडी मारली आणि भुंकायला लागला त्याच्या अंगावर. तोंडातली भाकरी जी तळ्यात पडली ती माशानी वगैरे खाऊन टाकली. संपलं, उदाहरण संपलं. गुरुजी सांगायचे त्या कुत्र्याला भाकरी मिळाली होती पण सांभाळता आली का? सांभाळता आली नाही. योग झाला पण क्षेम झाला का? क्षेम झाला नाही. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी राहटी भांबावला, शेखी भुजंगत्व पावला, नेणसी काही. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला एक उदाहरण सांगितलंय की बाबा नहुष नावाचा एक राजा, त्याला स्वर्गाचं इंद्रपद मिळालं. म्हणजे इंद्राच्याकडून काहीतरी अपराध घडला, बृहस्पतीचा अपमान घडला, आणि बृहस्पतीचा अपमान घडल्याच्या नंतर त्या इंद्राला काही काळपर्यंत गादीवरून बाजूला करण्यात आलं. मग एक इंद्र गादीवरून बाजूला झाल्याच्या नंतर पुढच्या इंद्राच्या मन्वंतराच्या काळामध्ये ज्याचं इंद्रपद ठरणार होतं असा हा नहुष राजा होता. त्याला पुढच्या मन्वंतरामध्ये इंद्रपद मिळणार होतं. हा इंद्र पदच्युत झाला, याचा काळ संपला की दुसरं इंद्रपद याला मिळणार होतं. तो नहुष राजा तयारच होता.
मग त्याला सांगितलं की बाबा आता काही काळ तुम्हाला इंद्रपद सांभाळावं लागणार आहे. नवश स्वर्गाधिपती झाला, स्वर्गाचा राजा झाला, इंद्रपद त्याला मिळालं. पण प्राप्त झालेलं इंद्रपद पचवता आलं पाहिजे ना. हो, त्याला ते इंद्रपद मिळालं खरं, पण ते इंद्रपद मिळाल्याबरोबर याच्यानंतर कसं झालं होतं, ते इंद्रपद त्याला म्हणजे त्याचा काळ सुरू होऊन मिळालेलं नव्हतं. पहिल्या इंद्राचा काळ अजून संपायचा होता. त्याच्याकडून काही अपराध झाल्यामुळे त्याला बाजूला करून काहीतरी प्रायश्चित्त करायला लावून त्याचं प्रायश्चित्त होईपर्यंत याला इंद्राच्या गादीवर बसवलेलं होतं. पण इंद्राच्या गादीवर बसवल्या बसवल्या याला इंद्रायणीची कामना झाली ना. इंद्राणी याला भोगावी वाटायला लागली आणि इंद्राणीची कामना झाल्यानंतर इंद्राणीकडे यानं निरोप पाठवला, मी यायला लागलो. तिचं काही चाले ना. तिनं ब्रह्मदेवाला विचारलं काय करू देवा. देवाने सांगितलं त्याला येऊ दे म्हणे, त्याला तू नाही म्हणू शकत नाहीस, पण त्याला असा एक निरोप पाठव की तुम्ही या, पण अनुच्छिष्ट वाहनात बसून या. आजपर्यंत कोणी ज्या वाहनात बसला नाही असं एक वाहन निवडा. कारण तुम्ही अलौकिक पद्धतीनं माझ्याकडे यायला लागला ना, तेव्हा तुम्हाला यावं लागेल. तर यायचं जर असेल तर मग तुम्ही अनुच्छिष्ट वाहनात बसून या असा निरोप पाठव म्हणे. हिनं निरोप पाठवला. आता अनुच्छिष्ट वाहन कोणतं? आजपर्यंत कोणीच ज्या वाहनात बसला नाही असलं वाहन कुठलं आणायचं? पालखीत बसून जावं, पालखी कोणीतरी बसलेलाच आहे. पालखीत मेण्यात बसून जावं, कोणीतरी मेण्यात बसलेलाच आहे. घोड्यावर बसून जावं, कोणीतरी घोड्यावर बसलेलाच आहे. हत्तीवर जावं, हत्तीवर कोणीतरी बसले. म्हणजे प्रत्येक वाहन उच्छिष्टच आहे ना. अनुच्छिष्ट वाहन म्हणजे ज्या वाहनात आजपर्यंत कोणी बसला नाही असलं वाहन कोणतं? त्यानं डोकं लढवलं आणि त्याच्या लक्षात आलं तिथे सप्तर्षी होते. त्यानं विचार केला आपण पालखीतच बसू आणि पालखी भोयांच्या खांद्यावर न देता आपण पालखी या सप्तर्षींच्या खांद्यावर देऊ म्हणला. आणि सप्त ऋषींच्या खांद्यावर पालखी देऊन आजपर्यंत कोणीही गेलेला नाही. त्यानं सप्तर्षींना सांगितलं माझी पालखी वाहा, इंद्राणीकडे मला जायचंय. आणि इंद्राणीकडे ते पालखी घेऊन जायचं म्हणल्यानंतर आता राजा झालेला, त्याला गादीवर बसवलेला आहे, त्याचं ऐकलं पाहिजे. सप्तर्षींनी पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी घेऊन सप्तर्षी जाताना याला इंद्राणीची भेट घेणं त्याची घाई झालेली असल्यामुळं हा त्यांना म्हणायला लागला वेगानं चला, वेगानं चला, वेगानं चला, सरका सरका, पुढं सरका. ते पुढं सरका, पुढं सरका, पुढं सरका हा शब्द जो होता संस्कृतामध्ये सर्प 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 सरका सरका असं तो वारंवार बोलायला लागला. आणि त्याचं ते सर्प सर्प बोलणं ऐकत असताना अगस्त्य नावाचे मुनी ते पालखी घेऊन जात होते. यानं काय केलं, ते सर्प सर्प म्हणत असताना अगस्त्यांना असा पाय लावला, सर्प लवकर सरका ना पुढं. अगस्त्याने त्याला सांगितलं सर्प म्हणतो सोय सर्पच हो. भुजंगत्व पावला, शेवटी त्याला सर्पत्व प्राप्त झालं. हे काय आहे, इंद्रपद प्राप्त झालं खरं, पण प्राप्त झालेलं इंद्रपद त्याच्या ठिकाणी टिकलं का? टिकलं नाही. याचा अर्थ काय, योग म्हणजे अप्राप्त वस्तूची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे प्राप्त झालेल्या वस्तूचं आपल्या ठिकाणी रक्षण होणं. भाकरी कुत्र्याला मिळाली, योग झाला, पण सांभाळता आली नाही, क्षेम नाही झाला. नहुषाला इंद्रपद मिळालं, योग झाला इंद्रपदाचा, पण त्याला क्षेम नाही करता आला. याचा अर्थ काय, योग आणि क्षेम दोन्ही कठीण. योगाहुनी क्षेम म्हणतात तुकाराम महाराज. योग होणं एखाद्या वेळेला सोपं आहे, पण क्षेम होणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. आपल्याला काही मिळालंही पाहिजे आणि ते आपल्याजवळ टिकलंही पाहिजे. हे जसं व्यावहारिक वस्तूंच्या बद्दल आहे ना, तसं ज्ञानाबद्दलही आहे. ज्ञान मिळालंही पाहिजे, टिकलंही पाहिजे. वैराग्य मिळालंही पाहिजे, टिकलंही पाहिजे. विवेक मिळालाही पाहिजे, टिकलाही पाहिजे. मुमुक्षुता मिळालीही पाहिजे, टिकलीही पाहिजे. आपली भक्ती भगवंताची, आपल्याला प्रेम भगवंताच्या संबंधातलं मिळालंही पाहिजे, ते टिकलंही पाहिजे. जे जे काही चांगलं आहे, जे जे ज्ञानाच्या क्षेत्रात महत्वाचं आहे, जे जे व्यवहाराच्या क्षेत्रात महत्वाचं आहे, जे जे भक्तीच्या क्षेत्रात महत्वाचं आहे, जे जे धर्म अर्थ काम मोक्ष चारी क्षेत्रात नव्हे नव्हे परमपुरुषार्थ असलेल्या भक्तीच्या संदर्भात सुद्धा जे महत्वाचं आहे ते सगळंच्या सगळं आपल्याला प्राप्त होत राहावं आणि जे प्राप्त झालं ते आपल्याजवळ टिकून राहावं. याला योगक्षेम म्हणतात. हा योगक्षेम परमात्मा वाहतो, म्हणजे भक्ताचा योगक्षेम परमात्मा चालवतो. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी वाट दावी करी धरोनिया. तुकाराम महाराज सांगतात भक्ताचा योगक्षेम परमात्मा चालवतो. भक्तांना काही मिळवू नाही देतो, भक्ताच्या जवळ ते सांभाळतोय. बरं का, एक कथा आहे. जगन्नाथ मिश्र नावाचे एक महाभारताची टीकाकार आहेत. महाभारतावर सबंध महाभारतावर त्यांची टीका आहे. नीलकंठ आणि जगन्नाथ मिश्र या दोन पंडिताची सबंध महाभारतावर टीका आहे. सबंध महाभारताच्या 1.25 लाख श्लोक महाभारताचे
आणि 25,000 श्लोक हरिवंश पुराणाचे मिळून 1,15,00,000 श्लोकावर, त्या 1,15,00,000 श्लोकाचं व्यवस्थित रीतीनं तात्पर्य आपल्याला समजण्याची व्यवस्था करण्याकरता या 2 महापुरुषांनी त्याच्यावर टीका लिहिली. एक नीलकंठाचार्य आहेत आणि दुसरे हे जगन्नाथजी मिश्र आहेत. त्या जगन्नाथ मिश्रांनी महाभारताची टीका लिहायला घेतली. दोघी काशीतले, काशीमध्ये असणाऱ्या जगन्नाथ मिश्रांनी त्या महाभारताची टीका लिहायला घेतली. महाभारत लिहिता लिहिता शेवटी अनुशासन पर्व आलं. अनुशासन पर्वामध्ये गीता आली. गीतेच्या संबंधाने ते टीका लिहायला लागले आणि गीतेवरची टीका लिहिता लिहिता त्यांच्यासमोर हा श्लोक आला. आत्ता जो मी उच्चारलाय, जो प्रवचनाकरता आपण विचाराकरता घेतलेला आहे, तो श्लोक त्यांच्यासमोर आला. त्याची टीका लिहायची आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. भगवंताची प्रतिज्ञा आहे. जो अनन्यतेनं माझी उपासना, अनन्यतेनं माझं चिंतन करतो, माझी सर्व पद्धतीनं उपासना करतो, सदा सर्व काळ माझ्याशी जो जोडला गेलेला आहे, अशा मनुष्याचा योगक्षेम मी चालवतो, त्याचा योगक्षेम मी वाहतो. ही देवाची प्रतिज्ञा आहे. जगन्नाथ मिश्रांनी तो श्लोक वाचला. घरी 18 विश्व दारिद्र्य होतं. 8-10 दिवसापासून एवढा मोठा पंडित, सगळं महाभारत समजून सांगण्याची क्षमता, पण त्या पंडिताला घरामध्ये 8-10 दिवसापासून अन्नाचा कण नव्हता. पाणी पिण्याशिवाय दोघा नवरा बायकोला काही मिळालं नव्हतं. अशी दोघांची अवस्था होती. अशा अवस्थेतला तो पंडित, त्याने तो श्लोक वाचल्यानंतर त्यांना डोळ्यात पाणी आलं आणि देवाची प्रतिज्ञा नसणार, कारण 8-10 दिवस झाले मला खायला काही नाही, देवाने काही दिलं नाही, म्हणजे देव भक्तांना काहीतरी देतो अशी देवाची प्रतिज्ञा नक्की नसणार. हा श्लोक कोणाचा तरी दुसऱ्याचा, किंवा ही देवाची प्रतिज्ञा जरी असली तरी हे देवाचं बोलणं खोटं आहे, कारण मला 8-10 दिवसात अन्नाचं कण नाही. भक्त भावनेनं परमात्म्याशी धारण केलेल्या संबंधामध्ये भक्ताला भगवंतावर कदाचित रागावण्याचा सुद्धा अधिकार असतो. रागावण्याचा सुद्धा अधिकार असतो. देवाने माझ्याकडे लक्ष दिलंच पाहिजे या भावनेनं भक्त भगवंताच्या विषयी एखाद्या वेळेला क्रोधही धारण करू शकतो. तदर्पिता खिलाचार सन काम क्रोध लोभाधिकम तस्मिन्नेव करणीयम. नारदानी भक्तिसूत्रामध्ये समजून दिले आपल्याला की भक्ती करणाऱ्या महात्म्याने आपलं सगळंच्या सगळं परमात्म्याला समर्पण करून, काम म्हणजे इच्छा धारण करायची तर देवाविषयी, क्रोध धारण करायचा तर देवाविषयी, लोभ धारण करायचा तर देवाविषयीच धारण करावा. देवावर रागवणारे भक्त आहेत आपल्याकडं, नाही असं नाही. जनाबाईनं तर देवाला किती शिव्या दिल्या. जनाबाईला जेव्हा सुळावर देण्याचा प्रसंग आला तेव्हा जनाबाई देवाला नाही ते बोलली. तुझं गेलं मढ म्हणे. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझं गेलं मढ, तुला पाहून काळ रड, तुझी रांड रणकी झाली, जन्मसावित्री चुडाली आली, उभी राहुणी अंगणी शिव्या देते दासी जणी. हा जनाबाईचा अभंग गाथेमध्ये आहे. एवढ्या शिव्या जनाबाईने भगवंताला बोल. त्याचं मड कधीच निघत नाही, पण जनाबाई त्याचं मड काढून मोकळी झाली. हे काय, भक्ताला भगवंताला बोलण्याचा अधिकार आहे, रागवण्याचा अधिकार आहे. आणि त्या अधिकाराच्या भूमिकेतून जगन्नाथ मिश्रांनी हा श्लोक जेव्हा डोळ्यासमोर आला तेव्हा तो खोटं बोलतो, भक्ताचा योगक्षेम चालवत नाही, माझा कुठं चालवला, असा राग आला देवाचा. आणि त्या रागाच्या भरात हे देवाचं बोलणं खोटं आहे, या श्लोकावर आपल्याला टीका लिहायचं कारण नाही, असं म्हणत जवळच्या लेखिणीनं तो श्लोक त्याने असा खरा खरा खोडून काढला. श्लोक खोडून काढला, ग्रंथ बाजूला ठेवला. पुढे जायची एकदम त्या क्रोधाच्या आवेशामध्ये भावना होईना, पुढच्या श्लोकाच्या संबंधाने टीका करण्याचं मनात येईना, थोडा वेळ तो ग्रंथ बाजूला ठेवला. स्नानाची वेळ झालेली, मुलांनी बायकोला सांगितलं म्हणे मी गंगेला जातो, स्नान करून येतो, बघू म्हणे पुढचं हरी पुढं, आज काही मिळालं तर देव देईल तर देईल, बघू म्हणे काय होतं ते. हे गंगेच्या स्नानाला गेले आणि इकडं भगवंतानी काय केलं, त्यांच्या घरी एक लहान मुलाचं रूप धारण करून, 8-10 वर्षाचं पोरग, डोक्यावर एवढं मोठं गाठोर शिध्याचं घेतलेलं, भगवान त्यांच्या घरी आले. विचारत आले. जगन्नाथ मिश्राच्या मंडळी धर्मपत्नी तिथं बसलेल्या होत्या. त्यांना विचारलं, हे जगन्नाथ मिश्रांचं घर? हेच आहे म्हणे. आपण कोण? मी त्यांची धर्मपत्नी. मग हे घ्या म्हणे काढून, थोडासा शिधा तुमच्याकरता आणलेला आहे. त्या माऊलीनं तो सगळा शिधा काढून घेतला, कारण गरज होती, काही भूकच अशी लागलेली होती की बाबा हे कोणी दिलं, काय दिलं विचारायच्या आधी ते सगळं काढून घेतलं. आणि काढून घेता घेता विचारलं, हे कोणी दिलं रे बाळा? मीच आणले म्हणे.
मीच आणलंय. आणि मीच आणलंय म्हणणाऱ्या त्या बाळाकडं ते 8-10 वर्षाचं पोरगं, कोवळं पोरगं, सुंदर पोरगं, गोंडस पोरगं, त्या पोराने आणलेला तो शिरा सगळा काढून घेता घेता त्याच्याकडे त्या माऊलीनं डोळे भरून जेव्हा बघितलं तेव्हा त्याच्या तोंडाला इकडं इकडं असं काहीतरी थोडंसं खरचटल्यासारखं, लागल्यासारखं, रक्त आल्यासारखं दिसलं. आणि ते रक्त आलेलं पाहिल्याबरोबर या माऊलीने विचारलं, बाळा काय रे, काय लागलं, काय लागलं, काय लागलं म्हणल्याबरोबर त्याने सांगितलं, आई म्हणे मला आज मारलंय म्हणे कोणीतरी, त्याच्यामुळं मला हे थोडंसं लागलंय, काहीतरी थोडं लागलंय म्हणे. काय लागलं रे बाळा, कोणीतरी मारले. कोण मारलं, कोणी मारलं रे बाळा? त्या आईला असं वाटलं की बाबा एवढं सुंदर पोरग, हे एवढं गुणी पोरग, आमची भूक जाणून हे आम्हाला अन्न आणून देणारं पोरग, आणि असल्या बाळाला कोणीतरी मारू शकतं, ही कल्पनाच त्या माऊलीला सहन होईना. म्हणून ती विचारायला लागली, कोणी मारलं रे बाळा? त्याने सांगितलं, या गावात कोणी जगन्नाथ मिश्रा नावाचे पंडित राहतात, त्यांनी मला मारले. विचारत आले ते जगन्नाथ मिश्राचंच घर. आणि ते बोलताना काय पुढे बोलले, कोणीतरी एक जगन्नाथ मिश्रा नावाचे या गावामध्ये पंडित राहतात, त्यांनी मला मारले म्हणे, त्यांच्या हातून आज मला मार खावा लागला. निघून गेलं पोर. ते पोरग निघून गेलं आणि स्नान करून संध्या करून जगन्नाथ मिश्रा जेव्हा घरी आले तेव्हा घरी आल्यावर पाहिलं स्वयंपाक चालू आहे. पाहिल्याबरोबर बायकोला विचारलं, काय झालं म्हणा, स्वयंपाक कसा सुरू झाला? शिधा आला म्हणे. कोणी आणला? एका मुलाने आणला. कोण मुलगा म्हणल्याबरोबर त्या माऊलीनं सांगितलं, ज्याला तुम्ही मारलं ना, तोंडाच्या इकडच्या बाजूला काहीतरी तुमच्याकडून जखमा झाल्या आहेत, त्या तुम्ही केल्या आहेत, असं ते पोरग सांगत होतं. आणि त्या पोराने हा शिधा आणून दिला. हे जेव्हा त्या माऊलीला ऐकायला मिळालं, आणि माऊलीच्या तोंडून जगन्नाथ मिश्राला ऐकायला मिळालं, तेव्हा जगन्नाथ मिश्र ढाय रडायला लागले. आणि त्यांनी सांगितलं, म्हणे माझ्याकडून आज प्रमाद झाला, भगवंताच्या प्रतिज्ञेचा श्लोक माझ्यासमोर आला होता, टीका त्याच्यावर लिहायची होती, पण त्याच्यात देव योगक्षेम चालवतो. ते 8-10 दिवसात मला देवाने अन्न दिलं नाही हे पाहून मला त्या देवाच्या प्रतिज्ञेच्या संबंधानं संदेह निर्माण होऊन मी तो श्लोक खोडला. आणि तो श्लोक खोडला याचाच अर्थ देवाच्या मुखाला माझ्याकडून जखम झाले. त्यांनी परत मग त्या श्लोकाच्या संबंधानं टीका लिहिणं, पुढची सगळी टीका लिहिणं वगैरे वगैरे कार्य केलं. आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे, जगन्नाथ मिश्रासारखा जो अनन्यतेनं भगवंताचं चिंतन करणारा भक्त आहे, परमात्मा त्याच्या योगक्षेमाचं चिंतन करतो. योगक्षेमम वहाम्यहम. पण योगक्षेम ज्याचा देवाला व्हायचा आहे तो कसा असावा याच्याबद्दल विचार देवाने सांगितला. अनन्यास चिंतयंतः माम, माझं अनन्य मनानं चिंतन करतो. अनन्य मनानं चिंतन करणं म्हणजे एक देवाला शरण राहून देवाचं चिंतन करतो. अनन्यता शब्दाचा अर्थ नारदाने समजावून सांगितला भक्तिसूत्रामध्ये, अन्याश्रयाणाम त्याग हा अनन्यता. चिंतना करता दुसरा कोणता आश्रय घ्यायचाच नाही, एक देव, आलंबन दुसरं ठेवायचंच नाही. एका आलंबना वाचून दुसऱ्या आलंबनावर न जाता अखंड निरंतर त्याचंच चिंतन करणं, दुसऱ्या कोणाचं चिंतन न करता त्याचंच चिंतन करणं. काय भक्ताची एकविध भावना ज्याला म्हणतात की नाही, तीच अनन्यता आहे. एकविध भावना, त्या एकविध भावनेपोटी देवाच्या शिवाय दुसऱ्याला हा भक्त पाहायलाच तयार नसतो, मानायलाच तयार नसतो. एक कथा सांगतात पहा. एक वल्लभ संप्रदायातले साधू वृंदावनात गेले आणि ती 84 कोसाची वृंदावनाची जी परिक्रमा आहे ती करायची होती त्यांना. त्यांच्याबरोबर बरीच शिष्यमंडळी होती, 400-500 माणसं होती. 400-500 माणसासहित त्यांची ती परिक्रमा चाललेली. परिक्रमात मुक्कामाची ठिकाणं ठरलेली आहेत. त्या ठरलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी थांबले की सगळे शिष्य बसलेले असायचे. एक व्यासपीठ मांडलेलं असायचं. व्यासपीठावर महाराज आरूढ व्हायचे, थोडासा सत्संग व्हायचा, काहीतरी प्रवचन वगैरे व्हायचं. सगळे श्रद्धेनं श्रवण करायचे. कृष्णलीला काहीतरी ते महात्मा सांगायचे, सगळे श्रद्धेनं ऐकायचे. मग भोजन घेऊन विश्रांती, मग दुसऱ्या दिवशी परत सकाळी उठून स्नान संध्या झाली की मग पुढच्या प्रवासाला लागायचा असा क्रम होता. एका ठिकाणी असं प्रवचन चालू होतं. संध्याकाळची वेळ, सगळे मुक्कामाला आलेले, थांबलेले, बसलेले, एक व्यासपीठ असं उंच मांडलेलं आणि तिथे ते महात्मा बसलेले त्यांचं प्रवचन चालू होतं. आणि त्या वृंदावनातला एक शेतकरी आपल्या शेतातलं काहीतरी निर्माण झालेलं धान्य पोत्यात भरून ते पोतं डोक्यावर घेऊन आपल्या घराकडं निघाला होता. घराकडं जाता जाता त्यानं पाहिलं काहीतरी इथं चालू आहे. हे सगळे लोक खाली बसलेत, हे महात्मा वर बसलेत. काय त्याला काही माहिती नाही, हे काय असतं प्रवचन वगैरे काही माहिती नाही. त्याच्यामुळे त्यानं विचार केला काय चाललंय बघावं तरी, म्हणून तिथं थोडा वेळ थांबला
आणि त्यांचं ते बोलणं ऐकत असताना त्याला वाटलं की थोडं आपणही ऐकून बघावं, हे बाकीचे लोक ऐकतात तर आपणही पाहावं काय चाललंय ते, म्हणून त्यानं ऐकायचं ठरवलं. मग ते डोक्यावरचं पोतं किती वेळ डोक्यावर ठेवणार, म्हणून त्यानं ते खाली टाकलं. बरं, ते खाली टाकलेलं पोतं त्याला वाटायला लागलं याच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे, हे कोणी उचलून नेलं तर खायला काय ना वर्षभर आपल्याला. मग काय करा, तो त्या पोत्यावरच जाऊन बसला. आणि तो पोत्यावर बसलेला पाहिल्याच्या नंतर प्रवचनात बसलेली जी शिष्यमंडळी होती त्याने विचार केला, अरे आमच्या गुरुपेक्षा याचं असं उंच झालं म्हणे. त्याच्याजवळ जाऊन एकाने त्याला विनंती केली की नाही बाबा, तुम्ही याच परिसरातले आहात, आम्ही काही तुमच्या परिसरातले नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बोलण्याचा काही आम्हाला अधिकार जरी नसला तरी महात्मा आहेत म्हणे, साधू आहेत, मोठे सिद्ध पुरुष आहेत, कृष्णकथा सांगतात, त्यांना उच्च आसन योग्य आहे, पण तुम्हाला उच्च आसनावर बसू नये तुम्ही, अशी आमची विनंती आहे. थोडंसं पोत्याच्या खाली बसता का? तर म्हणलं तसं नाही, मी बसत नाही. म्हणलं माझं पोतं आहे, माझं मी वर बसणार. तो वरच बसून राहिला. बाकीच्या लोकांनी त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला, तो ऐकायलाच तयार नाही. हे सगळं झालं. मग बाकी लोकांनी विचार केला, जाऊ द्या म्हणे, त्याला बोलण्यामध्ये आपला सत्संग थांबला ना, आपली कृष्णकथा आपल्याला श्रवण होत नाही ना, थांबू म्हणे. थांबले. प्रवचन संपलं. प्रवचन संपल्यानंतर या महात्म्याने विचार केला आसनावर बसल्या बसल्या की तो पोत्यावर बसलेला जो शेतकरी आहे तो ऐकायला तयार नव्हता, बाचाबाची चालली होती, त्याचा विचार तरी काय आहे एकदा ऐकावं. कारण त्यांना माहिती होतं की वृंदावनात कृष्ण परमात्मा कोणत्या रूपाने येतील आणि कसा बोध करून जातील सांगता येत नाही. म्हणून त्याने त्या शेतकऱ्याला जवळ बोलवायचा प्रयत्न केला. तो म्हणलं, मी येत नसतो, तुम्ही या. बोलायचं कोणाला आहे? मला तुमच्याशी बोलायचं नाहीच आहे म्हणलं. तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल या अलीकडे या, आसनावरून उठा या. महात्मा गेले त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याला विचारलं की नाही बाबा, तिथं मी आत्ता आसनावर बसलो होतो, तुम्ही आसनावर बसला, आमच्या काही भक्त मंडळींनी तुम्हाला थोडंसं आसनावरून तुमच्या या पोत्यावरून उतरायचा आग्रह केला, ते तुम्हाला पटलं नाही का? तो म्हणलं अजिबात पटलं नाही, अजिबात पटलं नाही. का पटलं नाही सांगा ना? तो म्हणलं पोतं माझं असताना माझ्या पोत्यावर उतरायला तुम्ही सांगणार कोण? नाही तसं नाही म्हणे, मी आसना. ते तर म्हणलं मग तुम्ही कसं काय आसनावर बसला, तुम्ही कसं काय आसनावर बसला सांगा ना. हे बाकीचे लोक खाली बसतात तुम्ही वर बसता म्हणजे. त्याने सांगितलं मला कृष्ण कथा सांगायची होती, सगळ्यांना ऐकवायचं होतं, ऐकणं सोपं जावं याच्याकरता मी उच्च आसनावर बसलो, आणि उच्च आसनावर बसण्याचा मला कृष्ण कथा सांगत होतो म्हणून अधिकार. ठीक आहे म्हणला. नाही पण तुम्ही सांगा ना म्हणे, तुम्ही इथे जे उच्च आसनावर बसलात तुम्हाला या उच्च आसनावर बसण्याचा अधिकार आहे का? तो म्हणला आहे ना. का? हे धान्य मी निर्माण केले म्हणून याच्यावर बसायचा मला अधिकार आहे म्हणून. कोण नाकारतं त्याला? त्याचं बोलणं ऐकणं झाल्याच्या नंतर काही तिथली मंडळी जवळ आली आणि त्याने सांगितलं की म्हणे बाबा ते आसनावर का बसले त्याचं कारण त्याने जे सांगितलंय ते असू द्या म्हणे, आम्ही सांगतो तुम्हाला. तो म्हणला सांगा, तुम्ही सांगा. शिष्यमंडळींनी त्याला समजावून सांगताना सांगितलं की म्हणे बाबा ते आमचे जे गुरु महाराज आहेत ना, होय, मग ते आसनावर उच्च आसनावर बसले त्याचं कारण आम्ही सांगतो तुला, सांगा ना म्हणे. ते उच्च आसनावर बसले त्याचं कारण ते भगवंताचे अनन्य भक्त आहेत, ते अनन्य आहेत, अनन्य आहेत. यानं विचारलं, हो महाराज तुम्ही अनन्य आहात? हो म्हणे मी अनन्य आहे, अनन्य भक्त. अनन्य म्हणजे दुसरं, अनन्य म्हणजे काय ते हे यांनी विचारलं तुम्ही अनन्य आहात का? तर म्हणले हो अनन्य. मग अनन्य म्हणून तुम्ही आसनावर बसलात का? हो म्हणे अनन्य म्हणून मी उच्च आसनावर बसू शकलो, यांनी तुम्हाला सांगितलं त्याचं समर्थन मी करू शकतो. ठीक आहे. गप्प बसला थोडा वेळ, काही बोलला नाही. लोकांनी त्याला विचारलं, अरे बाबा हे अनन्य आहेत म्हणून आसनावर बसले. त्या महात्म्याने विचारलं, मी अनन्य होतो म्हणून मी उच्च आसनावर बसलो, तुम्ही उच्च आसनावर बसलात त्याचं कारण काय? तो म्हणला मी फनन्य आहे म्हणला म्हणून उच्च आसनावर बसलो. अरे फनन्य काय भानगड आहे? त्याला विचारलं लोकांनी फनन्य काय असतं? तर म्हणला अनन्य काय सांगा. म्हणजे फनन्य काय सांगतो म्हणले तुम्हाला. अनन्य कशाला म्हणतात तुम्ही सांगा मला, अनन्य कशाला म्हणतात हे सांगा. म्हटल्यानंतर लोकांनी त्याला सांगितलं अन्याश्रयाणाम त्यागहा, अनन्यता, हे अनन्यतेचं लक्षण सांगितलंय. म्हणजे दुसरा कोणता आश्रयच नाही, फक्त कृष्णाच्या वाचून हे कोणाला मानत नाहीत अशी यांची अनन्यता आहे. हे सगळं त्याला समजावून सांगितलं. कृष्णालाच हे मानतात, बाकी वरुण, कुबेर, यम ह्या बाकीच्या देवतांना ते महत्त्व देत नाहीत, अशी यांची अनन्यता आहे. असं आहे का म्हणे. आता तुमचा फनन्यचा अर्थ सांगा. तो म्हटला अनन्यतेचा अर्थ सांगत असताना
ज्या देवाला तुम्ही मानत नाही असं सांगितलं त्या देवाचं नावही मला माहिती नाही म्हणून मला फनन्य म्हणतात म्हणलं. मग त्या महात्म्याने त्याला साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं म्हणे याची अनन्यता जी आहे ती खरी अनन्यता, माझी अनन्यता अनन्यता नाही. अन्य आश्रयाचा त्याग करण्याच्या निमित्तानं जे अन्य आश्रय आहेत त्या अन्य आश्रयाचं नाव तरी मला ठाऊक आहे, अन्य आश्रयाचं महत्त्व तरी मला माहिती आहे, पण एवढे महत्त्वाचे असलेले ते आश्रय सगळेच्या सगळे सोडून मी भगवंताशी एकरूप होतो, एकतान होतो, एकविध होतो, ही माझी अनन्यता आहे. पण याला त्या पदाचं नावही माहिती नाही, त्या पदाचं ज्ञानही नाही. असं असताना हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशी जर एकनिष्ठ असेल तर याची अनन्यता माझ्यापेक्षा मोठी आहे. याला म्हणतात अनन्यता. आणि अशा अनन्य भावानं भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः, असे जे लोक आहेत आणि पर्युपासते, चहूबाजूनं माझी उपासना करतात. चहूबाजूनं उपासना करणं म्हणजे सर्व पद्धतीनं उपासना करणं. परमात्म्याची कायिक उपासना करणारे लोक बरेच असतात, वाचिक उपासना करणारे बरेच असतात, मानसिक उपासना करणारेही बरेच असतात. पण ही काया वाचा मनानं केली जाणारी सगळी उपासना म्हणजे चहूबाजूनं केलेली उपासना, परमात्म्याची वेष्टी समष्टी भावानं केलेली उपासना, परमात्म्याची प्रतिमेत केलेली उपासना आणि सर्वत्र केलेली उपासना, याला सर्व पद्धतीनं उपासना म्हणतात. काय प्रतिमेतही उपासना करता येते आणि सर्वत्रही परमात्म्याची उपासना करता येते. ही सर्व पद्धतीनं उपासना करणं आणि अशा पद्धतीनं अनन्यतेनं चिंतन करत करत सर्व पद्धतीनं माझी उपासना करणारा आणि माझ्याशी सदा सर्व काळ जोडला गेलेला तेषाम नित्य अभियुक्तानाम, अभियुक्त म्हणजे सदा सर्व काळ देवाशी जोडला गेलेला असा जो भक्त आहे त्याचा योगक्षेम मी चालवतो, ही देवाची प्रतिज्ञा आहे. पण देवाची अकारण करुणा पाहत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची अकारण करुणेचं वर्णन करताना तो योगक्षेम कसा चालवतो याचं जे उदाहरण दिले तिथं अकारण करुणा दिसते. अजात पक्षाचे नावे पक्षिणी जिये, ज्याला पंख आले नाहीत अशा त्या बाळाच्या करता म्हणून सगळं जीवन त्याच्या मातेला जगावं लागतं. त्या मुलाला उडता येत नाही, त्याला उडवून न्यावं लागतं. त्या मुलाला खायला जाता येत नाही, त्याला खायला आणून द्यावं लागतं. त्याला प्यायला जाता येत नाही, त्याला प्यायला आणून द्यावं लागतं. हे सगळं करणारी जी माता आहे की नाही त्याच्याकरता हिचं जगणं जसं आहे तशा पद्धतीनं आपल्याकरता परमात्मा जगतो, सगळ्याला सांभाळतो. हे जे परमात्म्याचं सांभाळणं आहे याला म्हणतात अकारण करुणा. आणि अकारण करुणा मातेचा गुण आहे, तो परमात्म्याचा मातेचा गुण या श्लोकातून व्यक्त झालेला आहे. असा परमात्मा सगळ्यांना सांभाळतो, अनन्यतेनं चिंतन करणाऱ्याला सांभाळतो, इतरांनाही सांभाळतो. सर्व पद्धतीनं देवाची उपासना करणाऱ्याला सांभाळतो, इतरालाही सांभाळतो. आणि भगवंताशी सदा सर्व काळ जोडला गेलेला असा जो भक्त महात्मा आहे त्याला सांभाळतो, इतरालाही सांभाळतो. फक्त बदल काय आहे, सर्वांना सांभाळत असताना आणि देवाशी जोडला गेलेला जो भक्त आहे त्याला सांभाळत असताना परमात्म्याचं सांभाळणं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं चालतं. न्याय देऊन परमात्मा सर्वांना सांभाळतो आणि प्रेमानं भक्तांना सांभाळतो, असं त्याच्यातला बदल आहे. आपल्या ठिकाणी असलेल्या कर्मानुसार आपल्याला फल देऊन सर्वांना सांभाळणं हे देवाचं न्याय देऊन सांभाळणं झालं. आणि आपल्या ठिकाणी कर्म नसतं, भक्ताच्या ठिकाणी कर्म तशा पद्धतीचं नसताना सुद्धा भक्ताला तशी फलप्राप्ती करून देऊन परमात्मा सांभाळतो, हे प्रेमानं सांभाळणं झालं. असा अनन्यतेनं चिंतन करणाऱ्या भक्ताचा विशेष पद्धतीनं परमात्मा सांभाळ करतो. हा भाग वेगळा. पण देवाची अकारण करुणाच अशी आहे की तो सर्वांचा सांभाळ करतो आणि अकारण करुणा हा मातेचा गुण आहे. आज आमच्या आदरणीय मनोहरजी आयराणी यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण चिंतन करत आहोत. त्याच्यामुळं मातेच्या संबंधानं चिंतन करता यावं याच्याकरता प्रत्येक वेळेला काही मातेच्या संबंधानं चिंतन करताना ती माता कशी होती, तिनं काय केलं हे सांगितलं पाहिजे असं जरी नसलं तरी मातेच्या संबंधानं विचार करायचा जर झाला तर त्याच्याकरता परमात्म्याच्या ठिकाणी असलेलं मातृत्व, संताच्या ठिकाणी असलेलं मातृत्व, त्याच्यानंतर परमात्म्याच्या ठिकाणी व्यक्त होणारा अकारण करुणा गुण वगैरे वगैरे कोणत्या तरी पद्धतीनं त्या मातेचं स्मरण आपल्याला व्हावं या भावनेनं या श्लोकाचा आपण विचार केला. ही झालेली सेवा परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सद्गुरू गुरुनाथ महाराजांच्या चरणी समर्पण करू. आणि मातेच्या सेवेची ही भावना ज्या पद्धतीनं
ऐलाने सरांच्या अंतःकरणावर हे आहे, तशाच पद्धतीनं आपल्या सर्वांच्याही अंतःकरणामध्ये सरत जागी असावी अशी देवाच्या चरणाला प्रार्थना करतो आणि सेवा पूर्ण करतो. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरी महाराज की जय. भक्ती सुनील मुसने, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 95% गुण. भक्ती आली आहे का? पटकन यायचं आहे. आणि दुसरं प्रमाणपत्र आहे प्रथमेश रमाकांत मंदाडे, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, 92% त्याला गुण मिळालेले आहेत. प्रथमेश. हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती बाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाव, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजये होवा ओजी. तीर्थ मने श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. पुंडलिका वरदेहारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्व सद्भक्तांना विनंती आहे की त्यांनी या बाजूनं मंचावर यायचे, महाराजांचं दर्शन घ्यायचे आणि पलीकडच्या बाजूनं जायचे. सर्वात पहिले महिला येतील, महिलांचं दर्शन होईल आणि त्यानंतर पुरुषांच्या दर्शनासाठी मार्ग मोकळा असेल. मंचाच्या डाव्या बाजूने आपण याल आणि उजव्या बाजूने खाली उतराल. आपण सर्वजण आलात, आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, खूप आभार. पुढच्या वर्षीची प्रतीक्षा नक्कीच राहणार आहे आणि महाराजांचं प्रवचनामृत आपल्याला ऐकायला नक्कीच मिळणार आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी सर्व सुखाचे आगरू बाप रखमा देवी वरू सर्व सुखाचे आगरू बाप रखमा देवी वरू विठ्ठल 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 जय हरी 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 विठ्ठल छुन्नुक 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 टाळ वाजवी पाटामधल पाणी छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधल पाणी रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल मोठ्यांच्या कनसात डोलते तुझे देखणे रूप विठ्ठला तुझे देखणे रूप निळ सावळ धुकभोवती निळ सावळ धुकभोवती कुणी फिरविला धूप कुणी फिरविला धूप ही भक्तीची फुलं उमलली ही भक्तीची फुलं उमलली विठू तुझ्या चरणी रे विठू तुझ्या चरणी छुन्नुक 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 टाळ वाजवी पाटामधल पाणी छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधल पाणी रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तेव्हा नभती गोदा गंगा तेव्हा